हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं सकाळी सकाळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि गावी येऊन आता 2-4 दिवस झालेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ बघते. आणि गावी आल्यापासून ही सुंदर दिवसाची सकाळ ही अशी होते. तर घराच्या समोरच नाही तिथे हा आंबा आहे, खूप रायवळी आंबा आहे. तर ना ह्याचे सकाळी सकाळी जसे आंबे पडतात तर ते ना रायत्यासाठी आम्ही असे गोळा करत असतो. तर आता मी इकडे आंबे गोळा करते. त्यानंतर आता मी चिराग आणि मी निघणार आहेत. इथे ना म्हणजे आमच्या दुसऱ्या परड्यामध्ये ना आंबे लावलेले, आंब्याचं झाड आहे. तर आम्ही तिकडे जाऊन पण घेऊन येणार आहे आंबे. सकाळी सकाळीच उठून आम्ही लवकरच पिशवी घेतो आणि निघतो. बघा सगळे साठवून ठेवले ते कोंबडी लवकर सोडले मी काल. सकाळ झाली की ही पाहुणे आधी येतात. हे केडली आहेत ना, तर ती आंबे आताशे कसे आंबे, फणस, पेरू बिरू, जांभळा बिंबळा आहेत ना, तर त्याच्यामुळे ना हे येतात. आणि पहिल्यांदा त्यांची म्हणजे इथे जास्त मनमानी आता त्यांचीच चालते. सगळी मुलं वगैरे उठण्याच्या आधी ना हे माकड सगळे येतात परड्यामध्ये. नारळ स्पेशली ना हे नारळ काय करतात, वरती नारळाच्या झाडावर जातात आणि नारळाचं ते खोलतात आणि त्याच्यातलं पाणी पिऊन मग शेळ्या ज्या असतात ना ते खाली टाकतात. आणि असे कच्चे आता कलमाचे किंवा असे रायवळे आंबे आहेत ना ते खातात आणि मग त्याचं ते टाकतात खाली. एवढी पिशवी भरून घेतला आंबे. 2 दिवसाचं रायत्याची सोय झाली. गाईस तर फक्त या आंब्याने रायते बनवू शकतो आम्ही. असे खायला जास्त गोड नसतात, फक्त कलमाचे आंबे असं गोड असतात. ते जास्त लागले नाहीत. सगळे मित्र बोलतायत आणायला, पण आता ते कलमाचे आंबे जास्त लागलेले नाहीत. हिवाळ्यात जास्त आहेत, ते फक्त रायत्यासाठी असतं. वरची कुठे दिसत नाही. इथे स्वच्छ धुवायला पाहिजे. टाकतो नंतर. मोठी पिशवी आणली म्हणून बरं आहे. करते काढून. परीने नाही केलं, परी झोपली असते. फोडले तर त्याची घोटी आहे बघा. आता हे उद्या याच्यात मस्तपैकी, आज उपवास, आज नाव घेता नाही हो, मस्तपैकी जवळा टाकून भाजी बनवणार आहे. चिराग ये, तू पण उभं राहू ये गाराण्यात. विबा एका मोबाईल मध्ये तू शूट कर ये. हे बघा इथे 5 पानांनी 1 नारळ ठेवले. आता आम्ही नारळ सोलले ना. आता आमची पोरगी आता काय करते तुम्हाला दाखवते इकडे. हे बघा हे नारळ. आता हा नारळ तू
तुळशी जवळ ठेवलं आणि ते आता काय गारांना घालतायत बघूया. असेच काहीतरी मस्करी मस्करी. हा बघा हे ह्यो भाचो आमचो. हे बघा हे वरद. होय महाराजा. होय चांगली बुद्धी दे. आमका चांगली बुद्धी दे, यश दे. हा चांगलं आरोग्य दे. अरे बोल ना होय महाराजा, बोल ना. होय महाराजा बोलतो. भरलेला फळ ठेवलेला. तुझ्यासाठी होतो आम्ही फळ ठेवलेला, तो स्वीकार करून दे. होय महाराजा. आणि या वर्षीचा IPL मॅच जिंकू दे ना महाराजा. नारळ सोडायला होय. आगे तू. सोडणं ही माहित आहे अंकित ही सोडणं घ्यायची भाई हा जरासा वाईट खोलून दे. व्हिडिओ मध्ये काहीच झालं. बाबू उठ ना, तो सोलतोय ना, तू कुठे मध्ये मध्ये जातो. जेव्हा नारळ सोडू अर्धवट सोडतो. खाली बस रे, डोळ्यात उडताय. होय तर 40 काय 50 रुपयाला आहे. 50 तू लय बारका दिला. एकदमच ते 2 झाले, मी सकाळी फोडले वाटणार आता वाटून बनवलं ना. हे नारळ फक्त मालवणी माणसा जेवणात नाही वापरत, देवासाठी पण वापरत. गाड्याला घालू. होय देवा महाराजा. शुभ कामात हो. हा सगळं माहिती नाही. हम्म. नारळाचं काम म्हणून हम्म. आणि ओळख पण भेटतात. नारळ आणि आंब्याची पान. नजर पण काढतं, लग्नात पण फोडतं, सगळीकडे फोडतं. आता तू जाणार प्रवास सुरू करताना पण ट्रेनच्या खाली ठेवतले. बरोबर. शुभ. कोणी काय आपल्यावर केलं असत तेव्हा पण नारळ ठेव. कालाच्या तू केला असेल तर नारळ फोडायचा. नाही असं काय नाही. भाईची शेंडीच गेली. आयु व्हिडिओमध्ये बोलले. त्याची शेंडीच गेली. लगेच फोडून टाकायला पाहिजे. हे कर आई अरे हे बघ ते त्या आई फोडेल. बाई आपण फोडूया. नारळ वगैरे असं फोडायचं. मंथन बाजूला जरा हो ना, मध्ये मध्ये नाचू नको. बंद कर.